ऐन निवडणुकीच्या काळात उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला। या प्रकरणी भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे, तिचा पती शंकर शिंदेंसह 15 जणांवर जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। यात दुसऱ्या गटाने दिलेल्या फिर्यादीवरून सरवदे गटातील 10 जणांवर गुन्हा दाखल झाला होता। यात सोलापुरातील आणि मुंबईमधील प्रत्येकी एका पोलिसावर गुन्हा दाखल झाला होता। यातील सोलापुरातील पोलीस दादासाहेब सरवदे याला निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दिली। खुनाच्या घटनेनंतर दुसऱ्या गटातील 10 जणांवर धोकादायक शस्त्रे किंवा साधनांचा वापर करून जाणून-बुजून दुखापत करणे, जबरदस्तीने घुसखोरी, शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल होताच दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालावरून दादा सरवदेला निलंबित करण्यात आले आहे। त्याची चौकशी होत आहे, तर मुंबईतील पोलिसाची माहिती वरिष्ठांना पाठवण्यात आली आहे। दुसऱ्या गटातील कोणालाही अद्याप अटक करण्यात आली नाही। आवश्यकता पडल्यास त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहितीही पोलिसांनी दिली।